नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना तर पहिला तर जय शिवराय. तर आपला आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. तर मराठी नवीन वर्षाची आज पहिली सुरुवात होते गुढीपाडव्याने. तर सकाळपासून त्या गिरगाव साईडला तर खूप अशामध्ये क्राऊड तर खूप होता आणि सगळ्या ठिकाणी याच्यामध्ये गुढीपाडवा हा खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा केलेला. तर आता इकडे माझी भाजीचा एक लुक बघू शकता तुम्ही. आता आमची इकडे विलेपार्लेच्या इकडे आमची एक अशी छोटीशी आमची विलेपार्लेमध्ये रॅली निघते. तर तिच्यासाठी ही तयार झालेली आहे. हा, तर ती जरा कमेंटमध्ये तुम्ही सांगा ती कशी दिसते. ते खूपच छान अशी गोड अशी दिसते. त्यांना बोल की गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता डायरेक्ट भेटू आता आपल्या बाईकवरतीच. तर फायनली आता आपल्या इकडे तिचा फोटो काढायला आलेलो. तर आम्ही आता इकडे आपली ऑडियन्स पण खूप जमा झालेली होती, पाहू शकतात. तर फायनली आपला फोटो सेक्शन आता संपलेला आहे. इकडे आपली लागली आहे KTM RC 200. तर आपण जाणार आहे छोट्या राईडसाठी. नंतर आपल्याला परत रिटर्न यायचं आहे. आपला विलेपार्लेची आपली शोभायात्रा निघणार आहे थोड्या वेळाने, म्हणजे आता तर निघालेलीच आहे. तर मला छोट्याशा कामासाठी निघायचं आहे. तर असा माझा मित्र पण आलेला आहे इकडे, ओंकार म्हणून. तर आता फायनली आता आपण हेल्मेट घेणार नाही आहे, तर आपण पार्ल्यातच फिरणार आहे. तर आपण कॅमेरा आणि सगळं घेतलेलं आहे. आता बघूया पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे शोभायात्रेमध्ये. कारण तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शोभायात्रा ही पाडव्याच्या दिवशी आमची निघतेच दरवर्षी. तर सकाळी गिरगावला होती, आता संध्याकाळच्या टायमाला विलेपार्लेला आहेत आमच्या इकडे. तर फायनली आता बघायला गेलो तर शोभायात्रेमध्ये असं म्हणजे खूप जण असे वेगवेगळं काही ना काहीतरी करतात. म्हणजे वेगवेगळं त्यांचं प्रति हे असतं गाड्यांवरती, म्हणजे मोठे टेम्पो असतात, ते लोक आपापली कला सादर करतात. हे पाहायला आपल्याला आता शोभायात्रेमध्ये भेटणार आहे. तर आता आपण आपल्या घराच्या इकडनं तर पहिला निघूया. फायनली आपण आपल्या इकडनं निघतोय. तर फायनली आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो आहे. पाहू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू. आता आपण आपली शोभायात्रा ही संध्याकाळच्या टायमाला आहे. तर आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो तर आहेच. तर बघूया आज विलेपार्लेमध्ये आपली शोभायात्रा किती जोरदारप्रमाणे आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो आहे. तर हा गुढीपाडव्याचा सण म्हणजे मराठी हिंदू लोकांचा आणि मराठी माणसाचा खूप मोठा असा सण असतो आपला. तर फायनली आपण एंट्रीला गेले. तुम्हाला इकडनं व्ह्यू दिसेल की काय माहीत नाही. आणि आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो तर आहेच. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. इकडे तेवढा क्राऊड आहे ते पहिला. इकडे आता शोभायात्रा तर पूर्ण चालू झालेलीच आहेत. पाहू शकता पुन्हा ट्रॅफिक जाम आहे आता इकडे या साईडला. तर आपल्याला जायला लागणार आहे आता फिरून. तर फायनली आपण विलेपार्लेच्या शोभायात्रेमध्ये आलेलो आहे. तर इकडं तुम्ही सगळं व्ह्यू पाहू शकतात. फायनली तुम्ही इकडे पाहू शकता केवढा विलेपार्लेमध्ये क्रेज आहे आणि एवढा पब्लिक आहे ना खूप दुनियाभरचा. आणि क्राऊड तर पट्ट्या आणि तुम्हाला पाहायला पण खूप भेटणार. आता मी ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी तर खूपच वेगळी गोष्ट आहे. तर तिकडे तुम्हाला सगळे ढोलताच्या पथक आणि सगळे दिसणार आहे. आपण आता तिकडेच चाललो तर बघूया तिकडचा व्ह्यू कसा दिसतोय.
तर फायनली काय आपण आलेलो आता शोभायात्रेला. तर एवढा क्राऊड आणि एवढा लाऊड आवाज आहे ना, तर माझा आवाज तुम्हाला येतो काय माहीत नाही मला. तर एवढी एन्जॉयमेंट चालू आहे आता, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यानी म्हणजे महाराजांचे मोठे मोठे तिकडे रॅलीमध्ये पुतळे आणि सगळं महाराजांचं परत आपल्या गावच्या सगळ्या संस्कृती इकडे आज आपल्याला एका रॅलीमध्ये पाहायला भेटते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पूर्ण दिसेलच. आपण आता परत रिटर्न झालो, थोडं आलेलो साईडला जरा की जरा बोललो की त्या व्हिडिओचा आपण काढतो त्या नॉर्मल सगळ्या तुम्हाला दाखवणार तर आहे. सगळ्या व्हिडिओतून आप तुम्हाला मिळणार तर आहे यूट्यूब चॅनल. तर आपला हा गुढीपाडवा हा 2026 आपला शोभायात्रा विलेपार्लेची शोभायात्रा आहे. तर मी आता तुम्हाला भेटतो पुढे. आता आपण बघूया अजून आपल्याला काय पाहायला मिळतं ते. नमस्कार मंडळी. आपली शोभायात्रा तर खूप सुंदर अशी झाली. तर फायनली बघायला गेलो तर आता रात्र पण खूप झालेली आहे आणि आपण आता आपला व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो आहे. तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.
तर आपण भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.